रायगड किल्ल्यावरील कार्यक्रम आटोपल्यानंतर अमित शहा राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंच्या निवासस्थानी स्नेहभोजनाला गेले होते। त्यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते। या स्नेहभोजनाचं निमंत्रण भरत गोगावलेंना सुद्धा होतं, मात्र गोगावलेंनी तटकरेंच्या घरी जाणं टाळलं। अमित शहा आणि त्यांचा ताफा एका ट्रॉलीमध्ये बसून खाली आला, त्यामुळे जागा नव्हती आणि मागच्या रोपवेला थांबायला लागल्यामुळे स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला जाता आलं नाही। रायगडमधली व्यवस्था देखील पाहायची होती, त्यामुळे स्नेहभोजनाला उपस्थित राहता आलं नसल्याचं स्पष्टीकरण भरत गोगावलेंनी दिलं। औरंगजेबाच्या कबरीवर गृहमंत्री अमित शहांनी वक्तव्य केलं। स्वतःला आलमगीर म्हणालेल्या व्यक्तीची कबर महाराष्ट्रातच आहे, स्वतः आलमगीर म्हणणारा महाराष्ट्रात पराभूत झाला असं अमित शहा म्हणाले। महाराजांचं राष्ट्रीय स्मारक दिल्लीत होणारच अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली। अरबी समुद्रातील स्मारक कोणत्याही स्थितीत झालं पाहिजे हा प्रयत्न आहे, लवकरात लवकर काम मार्गी लावू असं फडणवीसांनी सांगितलं। अर्थ खात्याकडनं आमच्या फाईल्स क्लिअर होत नाहीत तशी तक्रार शिंदेंनी केंद्रीय मंत्री अमित शहांकडे केल्याची चर्चा सुरू आहे। शिंदेंनी शहांची भेट घेत अजित पवारांची तक्रार केली। या चर्चेवर आता अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं। याबाबत मंत्री अमित शहा मला काही बोलले नाहीत, माझे आणि शिंदेंचे चांगले संबंध असून ते तक्रार करतील असं वाटत नाही अशी प्रतिक्रिया देत अजित पवारांनी तक्रारीच्या बातम्या फेटाळल्या। आमदार धनंजय मुंडेंनी परळीमध्ये जनता दरबार भरवला। जनता दरबारातून त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला। प्रकृतीच्या कारणास्तव मुंडे काही दिवस सक्रिय नव्हते, मात्र आता जनता दरबारातनं धनंजय मुंडे यांनी जनतेच्या समस्या सोडवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्यात। जनसामान्यांच्या कोंडीला भावनांना वाट करून द्यायला आम्ही आलोय असं म्हणत गणेश नाईकांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेलाच घरचा आहेर दिला। त्यामुळे आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत महायुतीचं समीकरण कसं असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। कर्जमाफीवरून राजू शेट्टी आक्रमक झाले। प्रहार जनशक्तीसारखं आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला। सार्वजनिक कार्यक्रमात जाऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी का दिली नाही याचा जाब विचारणार असल्याचं शेट्टी म्हणाले। सिल्लोड तालुक्यातील अजिंठा इथे आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारानं अजिंठा उपकेंद्रात रोहित्र बसवण्यात आलं। त्यामुळे 14 गावं भारनियमन मुक्त होणार असून शेतकऱ्यांचा दिवसा वीज मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। त्यानंतर मोठी बातमी पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं डॉक्टर सुश्रुत घैसास यांना नोटीस बजावली आहे। या प्रकरणाची सविस्तर माहिती आज सादर करण्याचे आदेश दिलेत। उपचार प्रक्रियेमध्ये डॉक्टर घैसास यांचा सहभाग असल्याची माहिती रुग्णालयाकडनं काउन्सिलला प्राप्त झाली आणि सुनावणीसाठी 15 एप्रिल रोजी डॉक्टर घैसास यांना मेडिकल काउन्सिलच्या कार्यालयामध्ये हजर राहण्यास सांगण्यात आलंय। पुन्हा पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या। अष्टविनायक गणपतीपैकी बोरगावचा मोरेश्वर, फेऊरचा चिंतामणी आणि परिसरातील 5 मंदिरात दर्शनासाठी ड्रेस कोडची नियमावली जाहीर करण्यात आली आहे। मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी तोकडे कपडे परिधान करून दर्शनासाठी न येण्याची विनंती करण्यात आली आहे। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं डॉक्टर सुश्रुत घैसास यांना नोटीस बजावली आहे। या प्रकरणाची सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत। सुनावणीसाठी 15 एप्रिलला डॉक्टर घैसास यांना मेडिकल काउन्सिलच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलंय। भंडारदरामधील निळवंडे धरणाच्या परिसरातील नागरिकांची तहान भागवणाऱ्या आणि हजारो हेक्टरवरील शेतीला पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आलंय। 25 दिवस कालव्यातून पाणी सुरू राहणार असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय। सोलापुरात 112 क्रमांकावरती फोन करून खोटी माहिती दिल्याप्रकरणी एका तरुणावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। माझ्या भावानं मर्डर केल्याची खोटी माहिती या तरुणानं दिली, मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी केल्यानंतर असा कुठलाच प्रकार घडला नसल्याचं समोर आलं। त्यानंतर पोलिसांनी त्या फोन करणाऱ्यावरती कारवाई केली आहे। पुणे शहरात वाढत्या पाणी टंचाईमुळे महानगरपालिकेकडनं मोफत टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो, मात्र अनेक भागात टँकर पोहोचत नसल्याच्या तक्रारी वाढल्यात। त्यामुळे टँकरच्या फेऱ्यांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी आता नोंदवहीत सहाय्यक आयुक्तांची स्वाक्षरी बंधनकारक करण्यात आली आहे। मार्च आणि एप्रिलमध्ये गावागावातील यात्रा जत्रा उत्सवांची धामधूम सुरू होते आणि यात्रेतील 1-2 दिवस प्रत्येक गावासाठी स्थानिक पोलिसांनी नियम शिथिल करण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जाते। मात्र कायद्याचा बडगा दाखवत रात्री 10-11 नंतर कार्यक्रम बंद केले जातात, त्यामुळे हे नियम शिथिल करण्याची मागणी स्थानिक करत असतात। पुण्यामध्ये परदेशी पर्यटकाला शिव्या शिकवणाऱ्या तरुणाच्या विरोधात
या तरुणांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल झालाय. पुणे ग्रामीण पोलिसांकडून या टवाळखोरांचा शोध सुरू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर पालिकेविरोधात आंबेडकर अनुयायांनी रास्तारोको आंदोलन करत निषेध केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या ठिकाणी पालिकेकडून कोणतीही पूर्वतयारी अथवा सुशोभीकरण न केल्याचा संताप व्यक्त करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात उन्हाळ्याआधीच पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्यात. तालुक्यातील 13 गावं आणि वाड्या वस्त्यांना 16 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. पुणे जिल्हा परिषदेतील शिक्षकांसाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी घेतलाय. त्यामुळे शिक्षकांना शाळेत वेळेवरती उपस्थित राहणं बंधनकारक असणार आहे. पुण्यातील वाहतूक नियम उल्लंघन खटल्यांच्या ऑनलाईन नोंदणीसाठी ई फायलिंग प्रणालीचा राज्यातील पहिला प्रयोग पुण्यात यशस्वीपणे सुरू आहे. प्रकल्पाची सुरुवात 17 मार्चपासून प्रायोगिक तत्वावर पुणे मोटर वाहन कार्यालयात करण्यात आली. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा 1च्या पथकानं सराईत चोरट्याला 24 तासात अटक केली. यावेळी कारवाईत पोलिसांनी चोरट्याकडनं 29 तोळा सोनं आणि 160 ग्रॅम चांदीचे दागिने हस्तगत केलेत. रायगड म्हसळा शहराचं ग्रामदैवत श्री धावीर देव महाराजांचा यावर्षीचा चैत्र पौर्णिमेचा यात्रोत्सव पार पडला. खासदार सुनील तटकरेंच्या उपस्थितीत रायगड पोलिसांच्या बँड पथकासहित श्री धावीर देव महाराज यांना सशस्त्र मानवंदना देण्यात आली. कोकणातील निसर्ग सौंदर्य आणि स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांचं खास आकर्षण असल्यामुळे पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावरती सलग आलेल्या सुट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली. विकेंडला सलग लागून आलेल्या सुट्या त्यामुळे पर्यटकांची पावलं कोकणच्या समुद्रकिनाऱ्याकडे वळली आहेत. त्यामुळे समुद्रकिनाऱ्याला पर्यटकांची भरती आली आहे. दापोलीच्या कर्दे समुद्रकिनाऱ्यावरती समुद्री गरुडाच्या घरट्याची दृश्य कैद करण्यात आली आहे. ड्रोनच्या माध्यमातून ही अनोखी दृश्य कैद करण्यात आली आहेत. कोकणातील किनाऱ्यावरील मोठी उंच झाडं नष्ट होत असल्यामुळे समुद्री गरुडाचं घरटं सुद्धा दुर्मिळ होत चाललंय. परंतु किनाऱ्यावरील सुरूच्या झाडावरील दुर्मिळ घरटं पाहून पक्षीप्रेमींनी समाधान व्यक्त केलं. धाराशिवमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी स्कूटीच्या डिकीत ठेवलेले 1,60,000 रुपये चोरट्यानं दिवसाढवळ्या लंपास केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. दरम्यान घटना घडवून 2 दिवस उलटले तरी देखील या चोराला पकडण्यात धाराशिव पोलिसांना अपयश आलंय. सातारा सांगली जिल्हा हद्दीवरती मालखेड इथे एका 4 चाकी दुचाकीचा अपघात झाला. त्यामध्ये एक व्यक्ती जखमी झालाय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्तानं पुणे शहरात विविध भागातून मोठ्या प्रमाणात मिरवणुका आणि अभिवादनासाठी नागरिक गर्दी करत असतात. यासाठी वाहतूक पोलिसांनी तात्पुरते मार्ग बदल आणि पार्किंग निर्बंध लागू केले. मुंबईमध्ये आतापर्यंत 13% नालेसफाई झाल्याचा दावा पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केला. ही कामं 21 मे पूर्वी करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिलेत. नियोजित वेळेत कामं पूर्ण व्हावीत यासाठी पालिका अभियंते सोमवारपासून नालेसफाईचा आढावा घेणार आहेत. टँकर चालकांना दिलेल्या नोटिशीला मुंबई महापालिकेनं 15 जूनपर्यंत स्थगिती दिली आहे. मात्र मुदत नको, अटी शिथिल करा आणि ना हरकत द्या अशी मागणी करत 3ऱ्या दिवशी टँकर चालक संपावरती ठाम आहेत. या संपाचा परिणाम शहरातील व्यापारी संकुलं, मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या, विकासकामांच्या ठिकाणी जाणवू लागलाय. मुंबईच्या MMR क्षेत्रातील वाहतुकीला गती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर उभारणार आहे. त्याचा 96 किलोमीटरचा पहिला टप्पा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून जातोय. त्यामुळे हा कॉरिडॉर ओलांडताना वन्य प्राण्यांची गैरसोय होऊ नये यासाठी MSRDC खारबाव इथे ओव्हरपास उभारणार आहे. मुंबईतील घाटकोपर मानखुर्द जोड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या सुरक्षा कठड्यांना देवनार कचरा भूमीकडील भागात तडे गेल्याचं निदर्शनास येताच पालिकेनं सावध भूमिका घेतली आहे. संबंधित भागातील भराव अधिक खचू नये यासाठी त्याला लोखंडी खांबाद्वारे बळकटी देण्याची शिफारस VJTI संस्थेच्या तज्ज्ञांनी महापालिका प्रशासनाला केली आहे. मुंबईत तापमानात सातत्यानं वाढ होते. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलंय. वाढत्या तापमानामुळे एप्रिलमधील 11 दिवसात उष्माघाताचे 34 रुग्ण सापडलेत. मार्चच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. मार्चमध्ये उष्माघाताच्या 30 रुग्णांची नोंद झाली होती. शिवडी वरळी उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्गत सध्याचा प्रभादेवी पूल पाडून त्या जागी नवीन द्विस्तरीय पूल बांधण्याचा निर्णय घेतला गेलाय. दरम्यान आमदार आदित्य ठाकरेंनी प्रभादेवी पुलाचं पाडकाम पुढे ढकलावं अशी मागणी एका लेखी पत्राद्वारे MMRDAकडे करण्यात आली आहे. गणपत कदम मार्गाचं काम पूर्ण झाल्यानंतर हे पाडकाम करावं अशी मागणी त्यांनी केली.
शनिवारपासून आरे बीकेसी आणि बीकेसी आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकादरम्यानच्या एकत्रित चाचण्यांना सुरुवात करण्यात आली आहे। या चाचण्यांसाठी आरे ते बीकेसी मार्गिकेवरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे। रविवारी आणि सोमवारी सकाळी आणि रात्रीच्या सेवांच्या वेळेत कपात करण्यात आली आहे। यानंतर राजकीय वर्तुळातनं एक मोठी बातमी, महायुतीतल्या अंतर्गत कुरबुरीच्या चर्चेची। अर्थ खात्याकडून आमच्या फाईल्स क्लिअर होत नाहीत अशी तक्रार शिंदेंनी केंद्रीय मंत्री अमित शहांकडे केल्याची चर्चा सुरू आहे। शिंदेंनी शहांची भेट घेत अजित पवारांची तक्रार केली। या चर्चेवर आता अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं। याबाबत शहा मला काही बोलले नाहीत, माझे आणि शिंदेंचे चांगले संबंध असून ते तक्रार करतील असं वाटत नाही अशी प्रतिक्रिया देत तक्रारीच्या बातम्या अजित पवारांनी फेटाळल्या। शाह साहेब असं काही बोललेले नाहीत। हे सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं बंद करा। या संदर्भात मी सकाळपासून त्यांचा टेक ऑफ मुंबईला होईपर्यंत मी बरोबर होतो, स्वतः देवेंद्रजी बरोबर होते, स्वतः एकनाथराव शिंदे बरोबर होते। आणि एकनाथराव शिंदे साहेबांना काही सांगायचं असेल तर आमचे संबंध चांगले आहेत, त्याच्यामुळं ते तिकडं तक्रार करतील असं मला अजिबात वाटत नाही। जर काही असेल तर ते डायरेक्ट माझ्याशी बोलतील, सीएमशी बोलतील। तर पालकमंत्री पदावर सुद्धा लवकरच मार्ग निघेल अशी माहिती अजित पवारांनी दिली। पालकमंत्री पदाचा विषय अजून सुद्धा चर्चा होते, त्याच्यावर आम्ही त्याबद्दल काही आपण काळजी करू नका, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे। त्याचा यंदा टीपीसीचा प्लॅन पण जिल्हा वार्षिक योजनेच्या संदर्भामध्ये त्यांना जो काही निधी द्यायचा आहे तो पण निधी आम्ही दिलेला आहे आणि त्याच्यातनं मार्ग निघेल। मार्ग निघाला तुम्हाला सांगितलं जाईल। पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट। राष्ट्रीय मिल मजदूर संघानं गिरणी कामगारांच्या रखडलेल्या घरांच्या प्रश्नावरती महाआंदोलनाची घोषणा केली आहे। त्याची तयारी म्हणून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सभा घेऊन गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसदारांची मतं जाणून घेतली जाणार आहेत। त्यानंतर या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल असं संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी सांगितलं। राज्य सरकारनं नव्यानं मंजूर केलेल्या बाईक टॅक्सी योजनेला ऑटो रिक्षा संघटनांनी विरोध केला आहे। या योजनेमुळे उपजीविका धोक्यात येईल अशी भीती व्यक्त करताना रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याची धमकी दिली आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्ट 2025 मध्ये घेतल्या जाणाऱ्या 10वी-12वीच्या पुरवणी परीक्षेसाठी नव्या खासगी विद्यार्थ्यांना सुद्धा संधी देण्यात आली। आतापर्यंत फेब्रुवारी-मार्च मधील परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनाच पुरवणी परीक्षेसाठी संधी दिली जात होती। काही महिन्यांपूर्वी बोपदेव घाटात एका महिलेवरती बलात्कार झाला। त्या घटनेनं पुण्यासह अवघा महाराष्ट्र हादरला। मात्र त्यानंतरही बोपदेव घाट परिसराच्या सुरक्षेसाठी पोलीस, मनपा आणि जिल्हा प्रशासनानं कारवाई काही केली नाही। इथे सीसीटीव्ही आणि पथदिवे बसवण्याची मागणी नागरिकांनी केली। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात रब्बी हंगामातील कांदा काढणी जोरात सुरू आहे। अवकाळी पाऊस झाल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। ढगाळ वातावरण राहत आहे, त्यामुळे बाजारभाव घसरल्यामुळे शेतकरी चाळीत कांदा साठवू लागले। ऐन लग्नसराईत सोन्याच्या दरात मोठी उसळी बघायला मिळते, त्यामुळे वधू-वर पित्याचं टेन्शन वाढलंय। देशातील वायदा बाजारात देखील सोन्याच्या किमतीमध्ये तेजी आहे। सोन्याचे दर प्रतितोळा 6,800 रुपयांनी वाढले। सोन्याचे दर आता प्रतितोळा 96,450 रुपयांवरती पोहोचले। उन्हाच्या झळा वाढल्यामुळे पाण्याच्या टँकरची सुद्धा मागणी वाढत असताना आता महापालिकेनं टँकरच्या दरात गतवर्षीपेक्षा 5% वाढ जाहीर केली आहे। त्यामुळे नागरिकांच्या उन्हासह पाण्याच्या टँकरच्या दरवाढीच्या झळा सुद्धा सहन कराव्या लागणार आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरातील श्री पंचमुखी हनुमान मंदिराच्या जयंती रथाला पायघड्या घालण्याची परंपरा दापोलीमध्ये पांगरकर कुटुंबियांनी जपली आहे। घराजवळ रथ येता स्वागत करून घरापासून मंदिरापर्यंत पायघड्या घातल्या जातात। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातल्या केळशी, अंजर्ले, हरणे, पाणंदे, सालदुरे, मुरुड, कर्दे, लाडघर, कोळथरे या समुद्रकिनारी डॉल्फिनचे हॉटस्पॉट आहेत। हरणे बंदर परिसरात चक्क किनाऱ्यावरती डॉल्फिन दिसत असल्यामुळे पर्यटकांप्रमाणे स्थानिकांमध्ये सुद्धा कुतूहलाचा विषय बनलाय। सांगली पोलिसांकडून तब्बल 84 लाखांचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आलेत। 813 किलो वजनाचे हे अंमली पदार्थ सांगली पोलिसांकडून नष्ट करण्यात आले, ज्यामध्ये कोकेन, ब्राऊन शुगर, गांजा अशा अंमली पदार्थांचा समावेश आहे।
शेतकऱ्यांजवळचा कापूस संपल्यानंतर आता कापसाच्या दरात वाढ झाली आहे. उन्हाळ्यात अकोल्यातील बाजारात सरकीचे दर वाढल्यामुळे कापसाच्या दरात वाढ झाली आहे. तर हमीभाव 7,521 रुपये पार करून 8,200 रुपये क्विंटलवरती पोहोचलाय. वाशिमच्या शेलू बाजारात उबाठा शिवसेनेला धक्का बसलाय. शेलू बाजार परिसरातील उबाठा कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. अकोला जिल्ह्यातील वाढतं तापमान लक्षात घेत शाळांच्या वेळांमध्ये बदल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जारी केलेत. यामध्ये प्राथमिक शाळांसाठी सकाळी 7 ते 11:15 आणि माध्यमिक शाळांसाठी सकाळी 7 ते 11:15 ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्याच्या पातूर तालुक्यात काल रात्रीच्या सुमारास एका 60 वर्षांच्या वृद्धाचा धारदार शस्त्रानं वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली. पातूर तुळजापूर रस्त्यालगतच्या गावठाण परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. ही हत्या सोडबुद्धीतून झाली आहे की यामागे आर्थिक किंवा कौटुंबिक कारण आहे याचा पोलीस तपास करतायत. लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी बातमी आहे. लोकलच्या मध्य आणि हार्बर मार्गावरती आज अभियांत्रिकी कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. मध्य रेल्वेवरती सकाळी 10:55 मेगा ब्लॉक सुरू होईल तर दुपारी 3:35 असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती सकाळी मेगा ब्लॉक असणार आहे. तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी या रेल्वे स्थानकावर दरम्यान मेगा ब्लॉक असेल. कुर्ला आणि वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 ब्लॉक असेल. तर पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची मात्र मेगा ब्लॉकमधनं सुटका झाली आहे. पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट. महागाईनं कुटुंबाचं बजेट कोलमडलंय. सिलेंडर सीएनजीच्या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसतोय. सर्व गोष्टींची एकत्रित दरवाढ झाल्यामुळे कुटुंबावरचा आर्थिक भार वाढलाय. उन्हाचा पारा वाढत असताना मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणातील पाणीसाठा सुद्धा झपाट्यानं कमी होतोय. त्यामुळे पाणी संकट उद्भवू नये यासाठी राज्य सरकारच्या अखत्यारीतील भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातील राखीव पाणीसाठा वापरण्यास परवानगी देण्याच्या प्रस्तावावर मुंबई महापालिकेनं राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता. त्याला मंजुरी मिळाली आहे. मुंबईमध्ये रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी 6 मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्याचं देखील सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. यात पहिल्या टप्प्यात मालाडमधील 61 रस्त्यांची कामं करण्यात येणार आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या 32,000 घरकुलांवरती आता पंतप्रधान सूर्यघर योजना राबवण्यात येणार आहे. यासाठी 15,000चं अनुदान लाभार्थ्यांना मिळणार आहे. पुणे पालिकेच्या सुरक्षा रक्षकांसाठी 139 कोटींचा खर्च करण्यात आलाय. पालिकेच्या वेगवेगळ्या विभागांसाठी 3 वर्षांसाठी सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेत. 1,565 सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनानं अनेक रुग्णवाहिकांचं वाटप प्रत्येक तालुक्यातील रुग्णालयांना केलं. मात्र आदिती तटकरे यांच्या आमदार निधीतनं श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयाला देण्यात आलेली कार्डियक रुग्णवाहिका रुग्णालयाच्या परिसरात धूळखात पडली आहे. या संदर्भात रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा केली असता रुग्णवाहिकेच्या कामासाठी निधी मंजूर न झाल्याचं सांगण्यात आलंय. पुण्यातील हडपसर भागात सय्यदनगरमध्ये कुख्यात गुंड टिपू पठाणसह त्याच्या साथीदारांची पोलिसांनी धिंड काढली. याच परिसरात गुंडांनी दहशत माजवली होती. त्याच परिसरातनं पोलिसांनी या गुंडांची धिंड काढली. अल्पसंख्याक समाजातील व्यक्तींसाठी राबवण्यात येणाऱ्या मुदत कर्ज योजनेला महामुंबईमध्ये अत्यल्प प्रतिसाद मिळाला. या योजनेत प्रत्येक लाभार्थ्याला 20 लाखांपर्यंत कर्ज दिलं जात आहे. आतापर्यंत 6 लाभार्थ्यांनी लाभ घेतलाय. त्यामुळे महामुंबईत या योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळालाय. रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली शहरात योग शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. एक मोठी बातमी आहे. परदेशी पर्यटकाला शिव्या शिकवणाऱ्या तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुणे ग्रामीण पोलिसांकडून या टवाळखोरांचा शोध देखील सुरू आहे. कॅनडामधून आलेल्या पर्यटकाला सिंहगड किल्ल्यावरती टवाळखोरांनी शिव्या द्यायला शिकवलं होतं. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. कॅनडामधून आलेल्या या पर्यटकाला सिंहगड किल्ला सर करत असताना त्याला काही तरुण भेटले आणि या तरुणांनी त्या परदेशी पर्यटकाला अश्लील भाषेत शिव्या म्हणायला शिकवल्या. शिवीगाळ करत असताना आपण काहीतरी चुकीचं बोलत आहोत असं त्या पर्यटकाला वाटलं आणि तो तिथून निघून गेला. पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट.
तर पुण्यातल्या सिंहगडावरती परदेशी पर्यटकासोबत घडलेल्या प्रकरणाची शिवसेनेनं गंभीर दखल घेतली आहे. संबंधित टवाळखोर मुलांनी माफी मागावी अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे. मुलांनी जर माफी मागितली नाही तर त्यांना दिसतील तिथे चोप देऊ असा इशारा शिवसेनेच्या नेत्यांनी दिला. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलची बैठक शनिवारी छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे पार पडली. या बैठकीत संस्थेनं रयत मासिक सुरू करण्याचा निर्णय घेतलाय, जेणेकरून शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य, साहित्य, क्रीडा, सामाजिक, कला, संस्कृती, जागतिक घडामोडी इत्यादी वैविध्यपूर्ण आणि माहितीपूर्ण लेख समाविष्ट केले जातील आणि त्याचा प्रसार होईल. तहव्वुरावरनं श्रेयवादाची लढाई करण्यापेक्षा त्याला फाशी कशी होईल हे पाहिलं पाहिजे असं वक्तव्य काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंनी केलं. तहव्वुर राणा हा देशाचा शत्रू आहे, त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे असं शिंदे म्हणाले. अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असणारं अमरावती विमानतळ 16 एप्रिलपासून सुरू होत आहे. उद्घाटनाच्या दिवशी हे विमान सकाळी 11:30 वाजता मुंबईच्या दिशेनं झेप घेणार असलं तरी त्यानंतर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे 3 दिवस 4:30 वाजता विमान मुंबईच्या दिशेनं उड्डाण करेल. दौंड तालुक्यातील पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं भीम जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी कडूबाई खरातांनी गायलेल्या भीमगीतांवर उपस्थितांनी जल्लोष केला. उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक कोकणात दाखल झाले, त्यामुळे कोकणातील समुद्र किनाऱ्यांसोबतच ठिकठिकाणी वाहतूक कोंडी बघायला मिळते. मुरुड समुद्र किनाऱ्यावरती अचानक मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाल्यामुळे समुद्र किनाऱ्यासोबतच बीचकडे येणाऱ्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यामुळे 2 तास पर्यटक वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडले होते. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये तरुणीची अत्याचार करून हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह भीमा नदी पात्रात फेकण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा सागरी मार्गावरील अजंठा कंपनीच्या कॅटमरान प्रवासी बोटीला समुद्रामध्ये शुक्रवारी छिद्र पडल्यामुळे 130 प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. त्यामुळे दुर्घटनाग्रस्त बोटीचा प्रवासी वाहतुकीचा परवाना हा तात्काळ निलंबित करण्यात आलाय. तसंच नोंदणी आणि सर्वे प्रमाणपत्र देखील निलंबित करण्यात आले. या प्रकरणी मंत्री नितेश राणे यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले. मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त आणि मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांची मुख्यमंत्री कार्यालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा असतो. राज्यपालांनी पाठवलेल्या राज्य पातळीवरील विधेयकांना संमती द्यायची की नाही याबाबत 3 महिन्यात निर्णय घेण्याची डेडलाईन सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रपतींना आखून दिली आहे. राष्ट्रपतींचं मत जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे विधेयक सादर केलं जाईल. त्या दिवसापासून 3 महिन्यांची डेडलाईन सुरू होईल असं न्यायालयानं म्हटलं. देशामध्ये डिजिटल पेमेंटसाठी वापरली जाणारी यूपीआय प्रणाली काल पुन्हा एकदा ठप्प झाली. त्यामुळे वापरकर्त्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. यूपीआय ठप्प होण्याची ही मागील 18 दिवसातली 3री वेळ आहे. नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत निरक्षरांचं सर्वेक्षण करण्यासाठी शिक्षण संचालकांनी नुकतीच सूचना जारी केली. परंतु शिक्षकांकडे अनेक प्रकारची कामं असताना शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाबरोबरच आता निरक्षरांचं सर्वेक्षण करायचं कसं असा प्रश्न शिक्षक संघटनांनी उपस्थित केला. यापुढे पुण्यातील कोणत्याही रुग्णालयानं अनामत रक्कम मागू नये असे आदेश पुणे महानगरपालिकेनं काढलेत. मात्र त्याला इंडियन मेडिकल असोसिएशननं विरोध केलाय. अनामत रकमेची मागणी करणं गैर नाही अशी भूमिका आयएमएनं घेतली आहे. अभिनेता सैफ अली खानवर दरोड्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केलेला बांगलादेशी नागरिक मोहम्मद शरीफुल इस्लाम फकीरला वांद्रे पोलिसांनी अटक केली. त्याच्या मोबाईल स्कॅनिंगमध्ये अनेक नवीन गोष्टी उघडकीस आल्या आहेत. यामध्ये त्यानं छत्तीसगडच्या दुर्ग इथून आरपीएफनं या प्रकरणातील चुकीच्या संशयिताला पकडल्याचा यूट्यूब व्हिडिओ पाहिला. तसंच स्क्रीनशॉट सुद्धा काढल्याची माहिती मिळाली आहे. राज्यातील सर्व शाळांचं 100% मूल्यमापन करण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल होती. परंतु मुदतीनंतरही मूल्यांकन प्रक्रिया महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेनं सुरूच ठेवली आहे. त्यावरनं शिक्षक आणि मुख्याध्यापक संघटनांनी ही अप्रत्यक्षरित्या 3री मुदतवाढ असल्याचं म्हटलंय. दिल्ली विमानतळावरती वाईट हवामानामुळे हवाई वाहतूक विस्कळीत झाली. अचानक घोंघवणारे वारे आणि धुळीच्या वादळामुळे विमानांच्या व्यवस्थापनावरती गंभीर परिणाम झालाय. परिणामी शनिवारी 350हून अधिक उड्डाणांना विलंब झाला. अमेरिकेनं लावलेल्या करामुळे जागतिक व्यापारात 3% घट होण्याची भीती संयुक्त राष्ट्रांच्या अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. टॅरिफ करामुळे अमेरिका आणि चीनसारख्या बाजारामधील निर्यात भारत, कॅनडा आणि ब्राझीलसारख्या देशांकडे वळू शकते अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कुर्ला बेस्ट बस अपघातासंदर्भात दाखल केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याचं निरीक्षण नोंदवत न्यायालयानं बस ड्रायव्हरचा जामीन अर्ज फेटाळला. आरोपी चालक संजय मोरेला जामीन नाकारण्याची ही 2री वेळ आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.जी. रघुवंशी यांनी त्याचा 2रा जामीन अर्ज देखील फेटाळला.
झाडांच्या मुळांभोवती केलेलं कॉन्क्रिटीकरण, ठोकलेले खिळे तसंच लावलेले बॅनर यामुळे जीव गुदमरलेल्या झाडांना आता नवसंजीवनी मिळणार आहे. मुंबईतील रस्त्यालगतच्या वृक्षांना नवसंजीवनी देण्यासाठी तसंच त्यांचं आरोग्य टिकावं यासाठी महापालिका प्रशासनानं 15 ते 30 एप्रिल दरम्यान वृक्ष संजीवनी अभियान 2.0 हाती घेतलंय. मुंबई विद्यापीठाच्या नावाचा गैरवापर करून एका बनावट फेसबुक पेज तयार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या पेजद्वारे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचं निदर्शनास आलंय. याच प्रकरणी सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली. मुंबई विद्यापीठाच्या नावानं हे पेज लिंकवरती आढळून आलंय. मुंबईसारख्या महाकाय शहरात आगीची घटना घडल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे आगीच्या घटनेवेळी नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी यासाठीचे धडे मुंबईकरांना दिले जाणार आहेत. अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्तानं मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी प्राधान्य दिलं जाणार आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पारा 34 अंश सेल्सिअसवरती स्थिर असला तरी आर्द्रता 80% असल्यामुळे मुंबईकर उकाड्यानं हैराण झालेत. मात्र मुंबईकरांना कमी झालेल्या प्रदूषणानं दिलासा दिलाय. शनिवारी महामुंबईतल्या हवेच्या गुणवत्तेचा दर्जा चांगला आणि समाधानकारक नोंदवण्यात आला. अभिनेता सैफ अली खान याच्या मुंबईच्या घरात एका बांगलादेशीनं हल्ला केल्याची घटना अलीकडेच घडली. त्यानंतर बांगलादेशींवरील कारवाई मुंबई आणि ठाण्यामध्ये तीव्र झाली. कारवाईची धार अलीकडेच तीव्र झाली असली तरी गेल्या 10 वर्षात ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात तब्बल 509 बांगलादेशींवरती कारवाई झाली. उत्तर मुंबईतील 1 लाख तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत असं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांनी कांदिवली इथल्या रोजगार मेळाव्यात केलं. या मेळाव्यात 3000पेक्षा जास्त नोंदणी, 60 कंपन्या आणि 6 महामंडळांनी सहभाग घेतला. या मेळाव्यात 1000हून अधिक उमेदवारांना तात्काळ नोकऱ्या देण्यात आल्या. नवी मुंबईतल्या पहिला सर्वात मोठा रस्ता ठाणे ते बेलापूर रस्त्याला लवकरच नवा 7 चढवला जाणार आहे. या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला आता 2 दशकांहून अधिक काळ लोटल्यामुळे अनेक ठिकाणी तो खराब झालाय. ठाणे ते बेलापूर औद्योगिक पट्टीचा दिवसेंदिवस होणारा विकास, येणाऱ्या नवनवीन कंपन्या, त्यामुळे या रस्त्यावरची वाहतूक वाढली आहे. त्यामुळे या रस्त्याला आता नवा 7 चढवण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतलाय. त्यासाठी 81 कोटी रुपये खर्च येणार आहे. नवी मुंबईच्या नेरूळ येथील डीपीएस तलावात फ्लेमिंगो पुन्हा परतू लागलेत. पाम बीच मार्गावरील या पाणथळ जागी होणारा आंतरभरतीचा पाण्याचा प्रवाह अंशतः पूर्ववत झाल्यामुळे गुलाबी पक्षी परतल्याचं पर्यावरणवाद्यांनी म्हटलं.